केसरकर साहेब. अध्यक्ष महोदय, बोला. अध्यक्ष महोदय, 293च्या चर्चेमध्ये भाग घेत असताना आपण सर्व ज्या 293चे प्रस्ताव होते एकत्र केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रस्तावावर मी थोडक्यामध्ये या ठिकाणी निवेदन करतो. महाराष्ट्रामध्ये डॉक्टरची तुटवडा असल्याचा एक मुद्दा या चर्चेमध्ये आलेला आहे. मला आपल्या निदर्शनाला आणून द्यायचं आहे की ज्या ठिकाणी नक्षलग्रस्त भाग आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट मायनिंग फंडमधून अतिरिक्त निधी आणि अतिरिक्त पगार हा डॉक्टरांना दिला जातो. त्याच्यामुळे शेवटचे जे जिल्हे आहेत, जसं गडचिरोली हा शेवटचा जिल्हा आहे, तसं सिंधुदुर्ग जिल्हा हा सुद्धा शेवटचा जिल्हा आहे आणि खूप डॉक्टरची कमतरता आणि डॉक्टर तिथे यायला तयार नसतात. तर मला असं वाटतं की आरोग्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि डिस्ट्रिक्ट मायनिंग फंडमधून अतिरिक्त पगार ह्या डॉक्टरांना जर दिला तर त्या जिल्ह्यामध्ये डॉक्टर्स येऊ शकतील. आमच्याकडे चांगली सोय आरोग्याची नसल्यामुळे लोकांना, अध्यक्ष महोदय, गोव्याला न्यायला लागतं, गोवा मेडिकल कॉलेजमध्ये, आणि हा सिंधुदुर्गचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर केलं, त्याच्यासाठी निधी मंजूर केला, परंतु जागेच्या अडचणीमुळे हा प्रकल्प अजून सुरू होऊ शकलेला नाही. तर अध्यक्ष महोदय, माझी आरोग्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या संदर्भात एक मीटिंग घ्यावी आणि याला मार्गी लावावं, जेणेकरून सिंधुदुर्गमधल्या पेशंटना जे गोव्याला किंवा कोल्हापूरला न्यायला लागतं हे बंद होऊन आमच्याकडे ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला मी मुंबईचा पालकमंत्री होतो त्यावेळेला जे हॉस्पिटलसाठी निधी दिलेला होता आणि तिथल्या वॉर्डचं खाजगी रुग्णालयाचे जसे सुंदर वॉर्ड असतात तसं रूपांतर केलेलं आहे. या संदर्भात ज्यावेळेला मुंबईच्या हॉस्पिटलचा विषय येतो त्यावेळेला मुंबईच्या जिल्हा नियोजन मंडळामधून या हॉस्पिटलसाठी निधी देऊन एकाच वेळेला जरी हा हॉस्पिटल्स आपण अद्ययावत केली तर गोरगरीब मनुष्य शेवटी गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जात असतो. त्याच्यामुळे मोठा फरक हा मुंबईच्या आरोग्यसेवेमध्ये घडेल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात मुंबईच्या पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि मुंबईतली जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्यांचं नूतनीकरण करण्यासाठी किंवा त्यांचं आधुनिकीकरण करण्यासाठी पैसे द्यावे. आदरणीय शेलार साहेब इथं आहेत आणि ते मुंबईचे पालकमंत्री आहेत. जसं आम्ही मुंबई सिटीमध्ये केलं तसं साहेब जर आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलची जर आधुनिकीकरण केलं आणि प्रायव्हेट हॉस्पिटलसारखी ती केली तर निश्चितपणे एक दिलासा हा मुंबईमध्ये येणाऱ्या पेशंटना मिळू शकेल. महाराष्ट्र गुंतवणुकीचं माहेरघर करण्याचं जे एक उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जवळजवळ 30 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येत असताना ही गुंतवणूक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये देण्याच्या संदर्भातली घोषणा ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी करून दिलेली आहे. त्याच्यामुळे आमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखा छोटासा जिल्हा आहे तर त्या ठिकाणी कशा रीतीने मोठे प्रकल्प येतील याच्यासाठी निश्चितपणे सिंधुदुर्गला एक वेगळं महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आमच्याकडे तिलारी नावाचा एक प्रकल्प आहे. तिलारीमध्ये जी वीज निर्मिती होते आणि त्याचं समुद्राला मिळणारं पाणी हे डायव्हर्ट करून वेगवेगळ्या पर्यटनाच्या प्रकल्पांना आणि तिथं असलेल्या खेड्यांना देण्यात आलेलं आहे. कारण अध्यक्ष महोदय, कोकणाची परिस्थिती अशी आहे की समुद्रकिनाऱ्यावर ह्या सगळ्या पाण्याच्या योजना असल्यामुळे उन्हाळ्याच्या काळामध्ये खारट पाणी हे आमच्या लोकांना प्यायला लागतं, सलाईन वॉटर प्यायला लागतं. आणि म्हणून माझी एक विनंती अशी आहे की तिलारी ही योजना ही सौर ऊर्जेवर जर केली तर आज आपण जो एक रेट दिलेला आहे ग्रामीण भागाला आणि ग्रामपंचायतींना त्याच्यामध्ये 50% बचत होऊ शकेल आणि ग्रामीण भागाला शुद्ध केलेलं पाणी हे प्यायला मिळू शकेल. तरी माझी विनंती आहे की या संदर्भात आपल्या पाणीपुरवठा मंत्र्यांनी एक मीटिंग घ्यावी आणि तिलारी योजना ही सौर ऊर्जेवर करण्याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय घ्यावा. याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या चर्चेमध्ये आलेला आहे आणि तो आपले लाडके उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या संदर्भात झालेल्या अपघाताच्या संदर्भात आहे. सर्वच लोकांची, आम्हीसुद्धा खूप काळ अजितदादांच्याबरोबर काम केलेलं आहे, सर्वांचीच अशी भावना आहे की महाराष्ट्राच्या मनामध्ये जो एक शंकेची पाल चुकचुकते आहे त्याच्यावर कुठेतरी एक ठोस इलाज केला गेला पाहिजे. आदरणीय शेलार साहेबांनी या संदर्भात सविस्तर निवेदन दिलेलं आहे. निदान ह्या सर्व एजन्सीज वेळेमध्ये काम करतील आणि ह्याच्यातलं सत्य बाहेर येईल, जनतेसमोर येईल याची मी खात्री बाळगतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा आहे साहेब. आमचं जे टाउन प्लॅनिंगसुद्धा केलेलं आहे याच्यामध्ये जे टुरिझमचे झोन आहेत
याच्यामध्ये 1.5 गुंठ्याचा प्लॉट चालत नाही. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 1.5 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये बांधकाम करायला परवानगी आहे, पण सिंधुदुर्गमध्ये 5 गुंठ्याचा प्लॉट असायला लागतो, त्याच्याशिवाय बांधकामाला परवानगी मिळत नाही, कारण तो पर्यटन जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक इंडस्ट्रीज अलाउड नाही आहेत, कारण तो पर्यटन जिल्हा आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला वेगळा निधी देण्याची अध्यक्ष महोदय गरज आहे. या ठिकाणी पाणबुडीचा जो प्रकल्प आहे, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोराल्स असलेला एकमेव जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि त्याच्यामुळे स्कुबा डायव्हिंग हे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलं जातं. गोव्यामध्ये सुद्धा स्कुबा डायव्हिंगची जी जाहिरात दिली जाते, हे प्रत्यक्षात स्कुबा डायव्हिंग करायला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला मी अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो, त्यावेळेला पाणबुडीसाठी पैसे हे MTDCला दिलेले होते. अध्यक्ष महोदय, आता जवळजवळ 10 वर्ष झाले, अजूनही पाणबुडी अस्तित्वात आलेली नाही आहे. प्रत्येकजण काय स्कुबा डायव्हिंग करू शकत नाही. जे सिनियर सिटीजन्स आहेत, जी लहान मुलं आहेत, त्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग करू शकत नाही. मग पाणबुडीला, ती जी पाणबुडी असते ती टॉय पाणबुडीसारखी असते, त्याला काचा असतात आणि त्याच्यामधून तुम्ही ते कोरल्स बघू शकता. आणि त्याच्यामुळे हे जे समुद्राच्या खालचं विश्व आहे, हे जर लोकांच्या समोर आलं पाहिजे, तर या पाणबुडीच्या प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे. मी आपल्या निमित्ताने पर्यटन मंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करताना की त्यांनी विशेष असं पर्यटन धोरण हे महाराष्ट्राला दिलेलं आहे, त्यांना अशी विनंती करतो की या संदर्भात आपण एक मीटिंग घ्यावी आणि या प्रकल्पाला आपण या ठिकाणी गती द्यावी. या ठिकाणी ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब या ठिकाणी आहेत. साहेब, 12 किल्ल्यांमध्ये 2 किल्ले हे सिंधुदुर्गातले आहेत. त्याच्यापैकी विजयदुर्ग हा जो किल्ला आहे, हे नेव्हल हेडक्वार्टर होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्याच्यामुळे त्याला पहिली प्रायोरिटी दिलीच पाहिजे. आजसुद्धा त्या ठिकाणी नौका बांधण्याच्या ज्या गोदी आहेत, ह्या त्या ठिकाणी आहेत. अनेक लोकांना माहिती नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या ज्या जहाजं बांधली जायची, ते त्या गोदीमध्ये बांधली जायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला समुद्र किल्ला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. आज त्या दोन्ही किल्ल्यांची अवस्था ही अतिशय बिकट आहे आणि पर्यटनाचा अतिशय स्कोप असलेले हे दोन्ही किल्ले आहेत की इथं शिवप्रेमी येऊ शकतील, परदेशी पर्यटक येऊ शकतील आणि एखाद्या किल्ल्यावर सर्वात जास्त ज्या ठिकाणी भेट दिली जाते, त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण एक विशेष मीटिंग या 2 किल्ल्यांच्या संदर्भात घ्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या किल्ल्यांना आपण प्रायोरिटीने त्या ठिकाणी, जसं आपण रायगडला प्रायोरिटी दिलेली आहे, तशीच सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गला सुद्धा द्यावी, अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आमच्या शासनाने तुळजाभवानी असेल, महालक्ष्मी असेल, ज्योती असेल, त्र्यंबकेश्वर असेल, अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक असेल किंवा राजराजेश्वर मंदिर अकोल्याचं असेल, सर्वाच्याच कामाला गती देण्याची भूमिका घेतलेली आहे. मी आपल्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं जे मंदिर झालेलं आहे आणि जे छत्रपतींच्या काळामध्ये ते मंदिर झालं, असं राजराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुद्धा आहे. त्याचं कशा रीतीने आपण चांगला असं त्याच्यावर खर्च करू शकू किंवा त्याचं गतवैभव त्याला कसं प्राप्त करून देऊ शकू, ज्यावेळेला आपण सिंधुदुर्गच्या संदर्भात मीटिंग घेणार त्यावेळेला याच्या संदर्भात सुद्धा आपण विचार करावा, अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे पर्यटनामध्ये गुंतवणूक यावी म्हणून मुंबई, सिंगापूर, दुबईमध्ये गुंतवणूक कक्ष सुरू करण्याचं धोरण हे महाराष्ट्र शासनाने घेतलेलं आहे. या संदर्भात मला आपल्या निदर्शनाला आणून द्यायचं की एकमेव पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. तर त्याचा जर आपण मास्टर प्लॅन तयार केला आणि तो मास्टर प्लॅन पूर्ण करण्यासाठी जर गुंतवणूक परदेशामधून आणली, तर खऱ्या अर्थाने त्याची आज जी कोंडी झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची, कारण गोवा राज्याची 50% अर्थव्यवस्था ही साहेब पर्यटनावर चालते. गोव्याला पर्याय एकमेव जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भात एक मीटिंग जर आदरणीय आमचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतली आणि याचा एक मास्टर प्लॅन तयार केला आणि त्याच्यासाठी जर विदेशी गुंतवणूक त्याच्यामध्ये गुंतवलं, तर गोव्याला कॉम्पिटिशन करणारा एक जिल्हा त्या ठिकाणी तयार होऊ शकेल. अध्यक्ष महोदय, गोव्यामध्ये आलेला पर्यटक हा बॅकवॉटर टुरिझमसाठी केरळला जातो, तिथल्या हाऊसबोटीमध्ये जातो, तिथल्या फ्लोटिंग कॉटेजेसमध्ये जातो, परंतु तिथून अवघ्या 30-40 किलोमीटरवर असलेला सिंधुदुर्ग जिल्हा मात्र याच्यापासून वंचित आहे. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हेच ह्या खात्याचे सुद्धा मंत्री आहेत, बंदर विकास खात्याचे. 2 गोष्टीवर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन करावं असं मला वाटतं. एक म्हणजे मरीना गोव्याला नाही आहे साहेब, जे याचीच येतात परदेशामधून, याच्या पार्किंगची सोय करायला लागते. तर ही मरीना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केली तर गोवा आणि सिंधुदुर्ग
दोन्ही जिल्ह्यासाठी या मरीनाचा उपयोग होऊ शकेल. आदरणीय भातकर साहेबांनी एक अतिशय महत्त्वाचं सांगितलं की हेलिकॉप्टर टुरिझम. अध्यक्ष महोदय, रत्नागिरीला एअरपोर्ट आता लवकर सुरू होणार आहे. सिंधुदुर्गचा एअरपोर्ट चालू आहे. मुंबईहून जर विमानाने आपण ह्या लोकांना या जिल्ह्यांमध्ये नेलं आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेलं आणि तिथं हेलिकॉप्टरचा आम्ही एक पूर्ण नकाशाच तयार केलेला आहे की एकदा ते चिपी विमानतळावर आले की तिथून हेलिकॉप्टरमधून त्यांना वेगवेगळ्या सुंदर अशा पर्यटन स्थळांवर नेता येईल आणि हे पर्यटन गोव्यामध्ये विशेषतः मुंबईमध्ये जे परदेशी पर्यटक येतात त्यांच्यासाठी खुलं होऊ शकेल. त्याच्यामुळे याच्या संदर्भात सुद्धा पर्यटन मंत्र्यांनी या ठिकाणी मीटिंग घ्यावी अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सौर ऊर्जेचा मी आपल्या या ठिकाणी उल्लेख केलेला होता की पर्यटनाला 3 गोष्टी लागतात अध्यक्ष महोदय. एक म्हणजे पाणी लागतं, वीज लागतं आणि जमीन लागतं. याच्यापैकी पाण्याची व्यवस्था आम्ही तिलारीच्या माध्यमातून केलेली आहे. तर याचे जर सौर ऊर्जेवर ही प्रकल्प घेतला आणि तिलारीसारखंच समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा कोयनेचं आहे, हे जर पर्यटनासाठी वापरलं तर निश्चितपणे चांगल्या दर्जाचं पर्यटन हे या ठिकाणी येऊ शकेल. या ठिकाणी आपल्याला दुबई आणि अबुधाबी ही जी 2 केंद्र आहेत अध्यक्ष महोदय, मुद्दाम आपण जाऊन इथली व्यवस्था बघितली पाहिजे की यामध्ये केवळ पर्यटनावर ही दोन्ही शहरं याचा खूप विकास झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे सगळे अम्युजमेंट पार्क आहेत हे एकतर दुबईला आहेत किंवा अबुधाबीला आहेत. आज आखाती या भागामध्ये युद्ध चालू असल्यामुळे दुबई जेवढी सेफ पूर्वी होती तेवढी आता राहिलेली नाही. अबुधाबी जेवढी सेफ होती तेवढी आता राहिलेली नाही आणि त्याची जागा मुंबई घेऊ शकेल ही वस्तुस्थिती आहे. मुंबईचे पालकमंत्री इथं बसलेले आहेत. मुंबईला जी वैशिष्ट्य आहे, नॅचरली सगळी वैशिष्ट्य आहेत. इथं बॉलिवूड आहे, इथं संजय गांधी उद्यान आहे आणि त्याच्याचबरोबर दुबईसारख्या टोलेजंग इमारतीसुद्धा आहेत. इथं जर चांगल्या दर्जाच्या पर्यटनाच्या सुविधा आपण करू शकलो तर जे दुबईचं स्थान आणि आपलं आर्थिक केंद्रसुद्धा आहे. दुबईची 2 वैशिष्ट्य आहेत. एक म्हणजे ते आर्थिक केंद्रसुद्धा आहे आणि पर्यटन केंद्रसुद्धा आहे. तर ती जागा मुंबई घेऊ शकेल. तरी आपण याच्यामध्ये लक्ष घालावं अशी मी विनंती करतो. गोल्फ टुरिझमबद्दला जो उल्लेख केला की गोल्फ खेळण्यासाठी साहेब जपानसारख्या देशामधून विशेष विमानाने लोक येत असतात. जर गोल्फ टुरिझमवर आपण कॉन्सन्ट्रेशन केलं तर सिंधुदुर्गसारखा जिल्हा हा गोल्फ टुरिझमसाठी ओळखला जाऊ शकतो. एकच गोष्ट इथं भाषण करत असताना नितीन राऊत साहेबांनी उल्लेख केला, मुद्दाम ते आता इथं नाही आहेत पण तुम्हाला मुद्दाम उल्लेख करायचा आहे की अनेक मंत्री वेगवेगळ्या मंदिरामध्ये जात असतात. त्यावेळेला त्यांचे फोटो काढले आणि त्याचा जर संबंध दुसऱ्या कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीशी जोडला गेला तर खरोखर जी बदनामी होते ही बदनामी अत्यंत चुकीची आहे. त्याच्यामुळे याबाबत त्यांनी जे काय उल्लेख केला त्याच्यावर मुद्दाम खुलासा झाला पाहिजे म्हणून मी ह्याचा खुलासा करतो. जे या प्रस्तावाच्या चर्चेमध्ये मला भाग घेण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.